मालवणमध्ये उभारलेला शिवरायांचा पुतळा पडल्यामुळे सध्या संपूर्ण देशभरात गदारोळ सुरू आहे। आपल्यासोबत राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत। दादा, काय सांगाल? नाही, खरं तर अशी घटना छत्रपती शिवरायांचा पुतळा 8 महिने पण झाले नाही। मला वाटतं 3 का 4 डिसेंबरला नौसेना दिन असतो, त्या दिवशी देशाच्या पंतप्रधानांनी ज्याचं लोकार्पण केलं असा पुतळा, तोही छत्रपती शिवरायांचा 8 महिन्यात पडतो, हे लांछनास्पद आहे। म्हणजे ज्याला आपण पळीभर पाण्यात जीव दिला पाहिजे, ज्याने कोणी हे कृत्य केलं त्याचं अशा प्रकारचे कृत्य दुसऱ्यांनी द्यायची गरज नाही पडली पाहिजे, स्वतःच पळीभर पाण्यामध्ये जीव दिला पाहिजे। आणि मग प्रशासकीय यंत्रणा आणि एवढी घाई पंतप्रधानाच्या हस्ते ज्याचं लोकार्पण होतं त्याचं स्ट्रक्चरल काय पोझिशन आहे बघितलं पाहिजे। खरं तर एखादा पुतळा निर्माण व्हायला वर्ष 2-2 वर्ष लागत असतात। पुतळा काय, कोणताही पुतळा महिना 2 महिन्यात निर्माण होत नसतो। कारण मी अनेक पुतळ्यांच्या प्रोसेस बघितलेल्या आहे। हे पाहिल्यावर असं वाटतं की याच्यात कुठेतरी घाई झालेली होती, गडबड झाली होती, उद्घाटनाची घाई होती, बनवण्याची घाई होती आणि संबंधितावर कारवाई झाली। आता कारवाई होऊन प्रश्न मिटणार नाही। खरं तर शिवाजी महाराजांचा पुतळा जे आपला स्वाभिमान आहे, आपला अभिमान आहे, या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याविषयी अशा पद्धतीनं जर कोणी काही वागत असेल तर मला असं वाटतं त्यांना नैतिकदृष्ट्या जीवन जगण्याचाच अधिकार नाही, माझं स्पष्ट मत आहे याच्यामध्ये। कारण छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा आपल्याला याच्यापेक्षा मोठं काहीच नाही आपल्यासाठी। आणि तिथंच जर तुम्ही असं वागणार असाल, मला नाही वाटत अशा लोकांनी त्यांचं जीवन जगावं। हा पुतळा पडल्यानंतर एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली की मालवणमध्ये त्यावेळेला ताशी 45 किलोमीटर वेगाने वारा वाहत होता, त्यामुळे पुतळ्याचं नुकसान झालं। तर त्यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियात चर्चा आहे। मात्र काही माहिती समोर आली असता त्यातून असं स्पष्ट झालेलं आहे की त्यावेळेला 45 किलोमीटर वेगाने वारं वाहत नव्हतं, तर 26 किलोमीटर वेगाने फक्त वारं वाहत होतं। माझं म्हणणं आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जबाबदारीनं बोललं पाहिजे। परवाही बदलापूरला आम्ही इतक्या दिवसात फाशी देतो म्हटले, लोकांना पैसे आले विचारणं, आणि आता ताशी या वेगानं मला असं वाटतं मालवणला त्या ठिकाणी ताशी 26 असो का ताशी 45 असो, त्याच वेळेस वारं वाहतं का? ती जी जागा जर आपण बघितली तर तिथं नियमितपणे अशा वाऱ्याचं गती आहे आणि नियमितपणे जर अशा पद्धतीनं तिथली फिजिबिलिटी असेल तर त्या अँगलनी तो पुतळा तयार करावा लागतो। ऊन, वारा, वादळ याचा अंदाज घेऊन हा पुतळा किंवा हे स्ट्रक्चरल जे काय असेल ते उभा करावं लागतं। छत्रपती शिवरायांनी उभा केलेले पुतळे, उभा केलेले किल्ले त्या समुद्रातले या वाड्यात तगून आहे ना। याला कारण काहीतरी तांत्रिक त्यांनी त्याच्यामध्ये गोष्टी केलेल्या आहे ना, काहीतरी तंत्र वापरलेलं आहे। आणि मग छत्रपती शिवाजी महाराज तंत्र वापरत होते ना, आता तर मॉडर्नायझेशन जमाना असता तर कोणतंही तंत्र वापरता येतं, पण हे तंत्र असताना यांनी घाई केली लक्षात येतं आणि म्हणून ही घटना घडली। त्यामुळे मुख्यमंत्री असं 25 असो का 45 असो, मग ते हास्यास्पद बोलणं आहे। मी काय जास्त त्यांच्यावर बोलणार नाही, पण वारा 45 असेल नाही तर 26 असेल, तिथं मालवणमध्ये वाऱ्याचा वेग असाच आहे। मी तो 50पेक्षा जास्त असतो। वाऱ्याचा वेग गृहीत धरून मग त्याला काहीतरी बाजू वेगळी करावं लागते, थोडं क्रॉस करावं लागतं, मागे आणखी काहीतरी वेगळं त्याला हे दिलं पाहिजे, असं काहीतरी करायला पाहिजे ना, पण काहीच केलेलं नाही दिसत। दीपक केसरकरांचं वक्तव्य आलं की नवीन उभारलेला पुतळा अपघातग्रस्त झाला, याचं दुःख आहे। मात्र अरबी समुद्रातील पुतळा उभारण्याचं काम काही तांत्रिक गोष्टीमुळे थांबलं, त्यामुळे इथे हा पुतळा उभारावा लागला होता, असं दीपक केसरकर म्हणतात। म्हटलं त्या पुतळ्याची आणि या पुतळ्याची बरोबरी होऊ शकत नाही। अरबी समुद्रात जो उभा राहणार आहे ते एक वेगळी संकल्पना आहे आणि हा पुतळा काय त्या संकल्पनेतला नाही। परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढे पुतळे होतील त्याचा आपल्याला आनंद आहे, कारण आपला तो स्वाभिमान आहे, आपला तो अभिमान आहे। पण तो अरबी समुद्राचं होत नाही म्हणून इथं केलं, मला वाटतं हे म्हणणं चुकीचं आहे। केसरकरांचं हे वक्तव्य साफ चुकीचं आहे, त्याचा आणि याचा काय संबंध आहे? केसरकर पुढे असं म्हणतात की मालवणमध्ये शिवरायांचा 100 फुटांचा पुतळा उभारला तर पुन्हा मोदींना बोलवता येईल। मला वाटतं मोदीचा काय संबंध या विषयाशी? छत्रपती शिवाजी महाराज महत्त्वाचे का मोदी महत्त्वाचे? यांना मोदीचे पाय धुवून रोज तीर्थप्रसाद घेत जा म्हणा तुम्ही। तुम्हाला शिवाजी महाराज महत्त्वाचे का मोदी महत्त्वाचे म्हणा?
या मोदीच्या जिथं पाय लागलं तिथं मोदीच्या हातानेच केलं ना तुम्ही. मग आता पुन्हा दुसरा पाडायचा का? मोदीसाठी पुतळा नाही करत आहे आपण, हे लक्षात ठेवा म्हणा केसरकरांनी. शिवाजी महाराज महत्त्वाचे, मोदी नाही महत्त्वाचे. काल आदित्य ठाकरे पैठणला होते. आज संदीपान भुमरेंनी त्यावरती प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात की शेतकऱ्यांच्या मुलांनी गाड्यांमधून फिरायचं नाही का? आमच्या डिफेंडरवर गाडीवर बोलता, मात्र आदित्य ठाकरे किंवा ठाकरे कुटुंबातल्या कुत्र्यांना सुद्धा फिरायला डिफेंडर गाड्या आहेत. उद्धव ठाकरेच्या मुलांनाच फक्त गाड्यांमधून फिरायचं का, असा त्यांचा प्रश्न आहे. मला असं वाटतं शेतकऱ्यांच्या मुलांना दारूच्या दुकानासुद्धा निर्माण करण्याचा अधिकार तो एकट्या भुमरेंनाच आहे का, हा माझा त्यांना सवाल आहे. तर हे होते अंबादास दानवे. त्यांनी सुद्धा संदीपान भुमरे यांना प्रतिप्रश्न केला आहे. कॅमेरामन हर्षलसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.